नमस्कार बंधूंनो, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, आज आपण नाशिक मनमाड भागातील एक सह्याद्रीची रांग सुरगाणा ते चांदवड इथवर येते व ती पुढे अंकाई टंकाईपर्यंत जाते. या रांगेला अजंठा सातमा रांग असे म्हटले जाते. चांदवड तालुक्यात राजधेर, कोलधेर, इंद्राणी व चांदवड हे किल्ले आहेत. राजधेरवाडी हे राजधेर, कोलधेर व इंद्राणी ह्या किल्ल्यांचे पायथ्याचे गाव. आम्ही मुंबई ते मनमाड ट्रेनने आलो. पुढे राजू तडवी यांच्या वाहनाने राजधेर गावाकडे निघालो. राजू तडवी यांचा मोबाईल क्रमांक आहे 8999257340. पुढे आम्ही राजधेरवाडीतील गाईड सावलीराम कापडणे यांना भेटलो. यांचा दूरभाष्य क्रमांक आहे 9423180263. यांच्याकडे आम्ही कांदे पोहे व चहा हा नाश्ता करून पुढे कोलधेर या किल्ल्याकडे निघालो. कोलधेर किल्ला केल्यानंतर आम्हाला राजधेर किल्ला करायचा होता. कोलधेर किल्ला आम्ही सकाळी 8ला सुरू केला व 11पर्यंत संपवला. त्यानंतर आम्ही राजधेर किल्ल्याकडे आलो. येथे थोडीशी विश्रांती घेऊन 11:15ला आम्ही राजधेर किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली. आमच्यासोबत आता गाईड नव्हते. राजधेर किल्ल्याचा रस्ता आम्हाला शोधणे होते. थोड्याशा खाणाखुणा सावलीराम यांच्याकडून जाणून घेतल्या आणि किल्ल्याकडे जाण्यास आम्ही सुरुवात केली. राजधेरवाडी ही अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशी आहे. चहूबाजूला डोंगर आणि निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. येथे अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत. या भागामध्ये आम्हाला पहाटे मोरही दिसत. राजधेरवाडीच्या पाण्याच्या टाकीपासून पाऊलवाट राजधेर किल्ल्याकडे जाते. शॉर्टकट म्हणून समोरची टेकडी उभी चढून आम्ही गेलो. पुढे एक माची लागते. या माचीवर पाऊलवाट दिसू लागते. तेथून पुढे एका छोट्या तलावापर्यंत आपल्याला जाणे आहे. इथेच एक विरगळ देखील आहे. या विरगळीच्या आजूबाजूला दगड लावलेले आहे. या ठिकाणच्या एका झाडाखाली आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि पुढे समोर दिसणारी टेकडी चढून वरच्या सोंडेकडे जाणे होते. तेही गडावरील शिडीच्या रोखाने जाणे होते. ही वाट तलावापासून अगदी सरळ रेषेमध्ये काळ्या खडकापर्यंत पोचते. पुढे पुढे गेल्यावर ही अस्पष्टशी वाटणारी वाट मोठी पाऊलवाट दिसू लागते. येथे दगडात खोदलेल्या काही पायऱ्या आहेत. आतापर्यंत एकूण 3री माची आपण गाठलेली आहे. खालून भीतीदायक आणि अवघड दिसणारा मार्ग पुढे पुढे मात्र सोपा वाटू लागतो. काही ठिकाणचा घसारा सोडला तर ही वाट अगदी सहज आहे. या घसाऱ्याच्या वाटेवर आपल्याला थोडे सावकाश चालावे लागते. ही टेकडी चढल्यानंतर आपण गडाच्या सोंडेकडे येतो. खालून दिसणारी छोटीशी वाट आणि अवघड वाटणारी वाट वरती बऱ्यापैकी मोठी आहे. या वाटेवर अनेक ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तसेच इथवर गायी आणि म्हशी चरण्यासाठी पण येतात. आम्ही शिडीच्या रोख्याने पुढे पुढे जात होतो. माचीपासून पुढे गेल्यानंतर गडाच्या पायथ्याशी आपल्याला भली मोठी गुहा दिसते. गुहेच्या आतमध्ये कमानी आहेत. तसेच पाणी देखील आहे. दगडी विटा रचून बांधकाम केलेले आहे. ही गुहा पाहून आपण पुढे गेल्यानंतर सध्या नव्याने बसवलेली शिडी आहे. ही शिडी अतिशय सुरक्षित आणि मजबूत आहे. त्याच्या बाजूला मनात अगदी धडकी बसवणारी शिडी देखील आहे. ती कड्याला चिटकूनच आहे. पूर्वी ही शिडी बनवायच्या आधी या शिडीनेच वर जावे लागत असे. गडावरील पूर्वीचा मार्ग हा जुलमी आक्रांताने सुरुंग लावून उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे जीवधन तसेच भैरवगड मोर्शी या गडांच्या पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्याप्रमाणे आहेत. शिडीच्या सुरुवातीलाच आपल्याला दरवाजा असल्याचे अवशेष पाहावयास मिळतात. शिडीतून पुढे वरती गेल्यानंतर येथे देखील दरवाजा असल्याचे आपल्याला लक्षात येते. या ठिकाणी एका कोणावरती शिलालेख आहेत. हा फारसी लिपीमध्ये आहे. पुढे पायऱ्या ह्या दगडात खोदलेल्या आहेत. तसेच ह्या मार्गावर 2 देवड्या देखील आहेत. पुढे एका दगडामध्ये वरून देखरेख ठेवण्यासाठी खाच बनविलेला आहे. त्यातून देखरेख करता येत असावी. तसेच
प्रसंगी तेथून हल्ला देखील करता येत होता. इथून पुढचा मार्ग इतस्ततः पसरलेले बांधकामांचे अवशेष व झुडपे आहे. या गडाचं संवर्धन पूर्णतः झालेले नाही, पण काही संस्था येऊन येथे गड संवर्धन करीत असतात. या सर्व संस्थांना माझा प्रणाम. येथून उजव्या बाजूला एक वाट सदरेकडे जाते. येथील सदर ही सुस्थितीमध्ये आहे. तसेच या सदरेपासून पुढच्या टोकावरून पुढील भागाचे, गडाखालील परिसराचे विलोभनीय असे दृश्य आपल्याला दिसते. या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला बांधकामांचे अवशेष दिसतात. यावरच्या कातळ टप्प्यावरती आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसतात. तसेच मंदिर आहे. सदरेवर जाणाऱ्या वाटेवर अनेक वाड्यांचे अवशेष आहेत. मुख्य दरवाजापासून एक जीर्ण झालेली वास्तू आहे. तो बहुधा वाडा असावा. त्याच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. येथून पुढे कातात खोदलेल्या पायऱ्या आहेत. वर एक गुहा आहे व त्याच्या बाजूला ओम लिहिलेले आणि बांधलेले असे मंदिर आहे असे म्हटले जाते. परंतु इथे आतमध्ये भरपूर काळोख असल्यामुळे नीट काहीसे दिसत नव्हते. येथून पुन्हा खाली उतरल्यावर एक पाण्याचे भले मोठे टाके आहे. ही वाट पुढे तलावाच्या दिशेकडे जाते. या तलावाच्या पायथ्याशी मंदिर आहे असे सांगितले जाते, पण आम्हाला वाट न सापडल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. एक वाट वरती बालेकिल्ल्याकडे जाते. या बालेकिल्ल्याच्या पलीकडच्या बाजूस आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसतात. या पाण्याच्या टाक्या थोड्याशा शोधाव्याच लागतात. या गडावर ज्या वास्तू आम्ही पाहिल्या त्या आम्ही तुम्हाला सांगितल्या आहे. तसेच या गडाबद्दल प्रसारमाध्यमांच्या द्वारे संकलित केलेली माहिती पुढील प्रमाणे आहे. 2019 मध्ये वन खात्याने या ठिकाणी मजबूत अशी शिडी लावली. या ठिकाणी कातात कोरलेल्या पायऱ्या इंग्रजीच्या राजवटीमध्ये उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जाते. शिडी चढून वर गेल्यानंतर एक गुहा आहे. टेहळणीसाठी बसण्यासाठी गुहा बनवलेल्या आहेत. कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांनी वर चढून गेल्यानंतर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या कमानीवर एक फारसीमध्ये लेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातात खोदलेल्या पायऱ्या आहेत. गडमाथ्यावर पोचल्यानंतर समोरच 2 वाटा आहेत. एक डावीकडे जाणारी व उजवीकडे जाणारी. उजवीकडील वाट पकडायची आणि पुढे आपल्याला राजवाडा लागतो किंवा सदर लागते. आज वाडा चांगल्या स्थितीमध्ये उभा आहे. वाड्याशिवाय इथे बघण्यासारखे आणखी काही नाही. तेथून मागे फिरून आल्यानंतर आपण डावीकडील वाट पकडावी. या वाटेवर पुढे कातात खोदलेल्या गुहा आहे. गुहेत जाण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान व विहीर आहे. इथून परत पुढे गेल्यानंतर आणखी एक गुहा लागते. गुहेसमोरूनच पुढे जाणारी वाट ही तलावापाशी जाते. तलावाच्या काठावर महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने गेल्यानंतर आपण या डोंगराच्या माथ्यावरती पोचतो. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलाव आहे. बंधूंनो, या गडमाथ्यावरून आपल्याला मांगीतुंगी, नावीगड, कांचना, कोलधेर, इंद्राणी, धोडप हे किल्ले दिसतात. या किल्ल्याचा गडमाथा फिरण्यासाठी किमान आपल्याला 1 तास लागतो. या किल्ल्यावर सापडणारा प्रथम अवशेष म्हणजे ही विरगळ आहे. बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. राजदरवाडीकडे येण्यासाठी आपल्याला नाशिकपासून चांदवड गाठावे लागते किंवा मनमाडपासून चांदवड गाठावे लागते. येथून पुढे आपल्याला बस किंवा अन्य वाहनाने आपण राजदरवाडीपर्यंत पोहोचतो. राजदर हा किल्ला चढाईसाठी किमान आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. तर हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. आपले गड किल्ले, आपले देवदेवालय, आपल्या ऐतिहासिक वास्तू यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. तसेच कोणतेही अवहेलना होईल किंवा दुष्कार्य होईल असे कार्य आपल्याकडून घडून देऊ नये याची आपण दक्षता घेऊया. असे घडत असल्यास वेळीच त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. विरगळ आणि तलावापासून समोरच्या टेकडीवर जाणारी वाट ही सोंडेकडे जाते. या वाटेवर आपल्याला कातळामध्ये खोदलेल्या काही पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे येथे तटबंदीचे अवशेषही आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी आणखीन काही पायऱ्या ह्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत.
येथे भले मोठे बांधकाम आहे, बहुधा हा बुरुज असावा किंवा गडावरती जाण्यासाठी प्रथम प्रवेशद्वार असावे. आपण आता सोंडेवरील वाटेने गडाच्या दिशेकडे जात आहोत. या ठिकाणी देखील आपल्याला दगडात कोरलेल्या काही पायऱ्या दिसत आहेत. येथून आता मुख्य गड पुन्हा एकदा दृष्टीपथास आलेला आहे. खालून दिसणारी चिंचोळी वाट तिथे मात्र भव्य मोठी आहे आणि माळरान आहे. या माळरानावर गायी आणि म्हशी चरण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आणखीन कातळामध्ये कोरलेल्या काही पायऱ्या आहेत आणि पुढील भाग हा वरील किल्ल्यासारखाच कातळ टप्प्याचाच आहे. ह्या खाली दिसत असलेल्या छोट्याशा तलावापासून आपण सरळ रेषेमध्ये वर आलेलो आहोत. आणि या तलावाशेजारीच विरगळ आहे. आपल्याला समोरच दिसतोय तो इंद्राणी किल्ला आहे. गडावरील शिडी ही आता स्पष्ट दिसू लागली होती. त्यामुळे आम्हाला देखील जवळ आल्याचा आनंद झाला. गडाच्या मध्यभागावर शिडी असलेली दिसते. हा आहे गडाचा सुरुवातीचा भाग. या ठिकाणी आपल्याला एक गुहा दिसत आहे.
या गुहेमध्ये काही गायी आणि म्हशी ह्या पाणी पिण्यासाठी देखील येत असतात. गुहा भली मोठी आहे आणि खोदीव आहे. या आतमध्ये काही कमानी दिसत आहे. तसेच गुहेमध्ये पाणी देखील आहे. पण हे पाणी दूषित आहे. या ठिकाणी काही दगड रचून भिंत बनवलेली दिसत आहे आणि मूळ गुहेचे दोन भाग बनवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी दगड रचून गुहा बंद करण्यात आलेली होती. पुढे गडावर जाण्यासाठी मार्ग हा शिडीचा आहे. ही शिडी नव्यानेच बसवण्यात आलेली आहे. वन खात्याने या शिडीचे बांधकाम केलेले आहे. या ठिकाणी तातळामध्ये जुना दरवाजा असावा असे आपल्याला ह्या खाली पडलेल्या अवशेषावरून दिसत आहे. त्याचप्रमाणे दगडावर देखील काही भाग कोरलेले आहे. नव्या शिडीच्या बाजूला जुनी शिडी आपल्याला दिसत आहे. ही शिडी लोखंडाची आहे आणि अगदी सरळ कड्याला लागूनच आहे. येथील दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या ह्या आक्रमकांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केलेल्या आहेत. त्यामुळे लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी देखील एक दरवाजा असल्याचे अवशेष आपल्याला दिसत आहेत, जे या कड्यामध्ये कोरलेले आहेत. तसेच या कड्यावरती कातळामध्ये कोरलेल्या सरळ वर गडावर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. अशाच पायऱ्या खालपर्यंत असाव्यात आणि ह्या सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या आहे. ह्या वरच्या दरवाजालगत फारशीमध्ये लिहिलेला हा लेख. ही आहे गडावरील देवडी.
ही पहारेकरांसाठी बनवण्यात आलेली आहे. या पायऱ्यांच्या बाजूने देखील पातळ भिंत असावी आणि ती देखील उद्ध्वस्त केलेली आहे. अशा प्रकारचे बांधकाम आपल्याला भास्कर गडावरती पाहावयास मिळते. ही आहे पारेकरांची दुसरी देवडी. हा कातळकडा कोरून हा पायऱ्यांचा मार्ग बनवला आहे. बाजूची भिंत देखील कातळाचीच आहे आणि ही भिंत या गडावरील मार्ग सुरक्षित करते. ही दगडातील खाच गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी केली असावी. ही आहे गडाच्या बाजूची तटबंदी. या ठिकाणी देखील दरवाजा असल्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळत आहेत. काही दगडांमध्ये खाचा आहेत. यावरून इथे दरवाजा असावा असे वाटते. पुढील वाट ही सदरेच्या दिशेने जात आहे. येथे देखील काही बांधकाम आपल्याला दिसत आहेत. पूर्वी या गडावर बरीच लोकवस्ती असावी असे वाटते. पण बरीच पाण्याची टाकी, त्याचप्रमाणे मोठा भूभाग या ठिकाणी दिसतो. तसेच दगडी चौथऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. या कातळावर 2 पाण्याच्या टाक्या आहेत. समोर दिसणारी ही वास्तू हीच आहे किल्ल्यावरील सदर किंवा राजवाडा. या मार्गावर अनेक वाड्यांचे चौथरे आपल्याला पाहावयास मिळतील. येथे एका दुर्गप्रेमी संस्थेने येऊन गड संवर्धन केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी बरीच स्वच्छता दिसत आहे. मला तर खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सोबत आणलेले जेवण या ठिकाणी बसून खाल्ले. आजच्या जेवणामध्ये नाचणी आणि तांदळाची भाकर
आणि सोबत कांदा आणि ठेचा होता. गडमाथा गाठल्याचा आनंद होता. एक आठवण असावी म्हणून इथे आम्ही एकत्र फोटो काढला. ही आहे गडावरील एक आणखी गुहा. आतमध्ये काही ट्रेकर्स मंडळी राहण्यासाठी या गुहेचा वापर करतात. ही आधीची खामटाकी असावे असे वाटते. या कातळ टप्प्यावर येण्यासाठी या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत, ज्या थेट वरील गुहेकडे येतात. तसेच येथील या बांधकामापाशी येतात. येथून खाली उतरल्यावर आणखी एक पाण्याची टाकी आहे. याच्यात भरपूर अंधार असल्यामुळे आत काय आहे हे नीटसे कळत नव्हते. हा मार्ग तलावाच्या दिशेकडे जातो, तसेच वर बारे किल्ल्याकडे जाते. हे आहे या गडावरील तलाव. या तलावाच्या काठाशी खाली एक मंदिर आहे असे सांगितले जाते. हे आम्हाला नंतर कळले, त्यामुळे आम्हाला ते पाहता आले नाही. या टेकडीच्या वरती गेल्यानंतर पलीकडच्या बाजूस आपल्याला आणखी काही पाण्याच्या टाक्या मिळतील. या काही टाक्यांमधले पाणी हे पिण्यायोग्य आहे असे सांगितले जाते. काही टाक्या ह्या झुडपांमध्ये बुजल्या गेल्या आहेत, तर काही स्वच्छ आहे. या भागामध्ये पाण्याच्या बऱ्याच टाक्या आहेत. त्यातील एका टाकीतले पाणी हे पिण्यायोग्य आहे.
ह्या टाक्या पाहून झाल्यानंतर आपण मुख्य दरवाजाकडे निघून यावे. गडावरून दिसणारा सभोवरचा परिसर, इंद्रायणी आणि कोलधेर किल्ला. पाथर टप्प्याच्या पलीकडच्या बाजूस ही आहे आणखी एक मोठी गुहा, म्हणजेच पाण्याचे टाके. यामध्ये पाणी आहे, पण ते दूषित आहे. यावरती पिवळ्या रंगाची शेवाळ आलेली आहे. हा आहे गडावरील जुना वाडा. या ठिकाणी काही भिंती दिसत आहेत, त्या वाड्याच्या आहेत. याच्या पलीकडेच मुख्य दरवाजा आहे. बहुधा इथूनच किल्ल्यावरती येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवता येत असावी. खाली उतरताना आपल्याला हा छोटा तलाव तसेच हिरगड लक्षात ठेवावी, म्हणजे आपण मूळ वाट्याकडे पोहोचतो. हा गड व्यवस्थित पाहण्यासाठी किमान 1 तास तरी हवा आहे. बंधूंनो, आमचा गड पाहून झाला होता आणि आम्ही आता गड उतारास सुरुवात केली. हा गड उतरण्यासाठी आम्ही 3:30 वाजता गड पायथ्याशी होतो.